clap, 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 clap. जर आपण पाहिली तर इथून निश्चित स्वरूपात एक न सुरुवात होते. राकेश गोलू आपल्याला पाहायला मिळतोय आणि एका बाजूला अमन YBCC एका बाजूला आपण पाहतोय DNCC बोईसर आणि पालघर विभागातले मात्र दोन तब्बल दोन मोठे संघ आपल्याला पाहायला मिळतात. जिथे जर आपण पाहिलं तर थोडासा मिसफील्ड झालेली आहे आणि या मिसफील्डच्या साहाय्यानं खऱ्या अर्थानं खूप कमी वेळा करण कडून हे बघायला मिळतं, परंतु सध्या आता बघायला मिळालंय. या धावसंख्या 4 मात्र मिळतील. करणला बॅकअप प्रेमचा अगदी शेवटच्या क्षणाला मिळणार होता, तो देखील साथ मिळाली नाही आणि धावसंख्या मात्र इथून 4 ने फ्लाय होईल. बघता बघता स्कोर काढला, धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 5. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय चौकार आलाय. आता येणाऱ्या काळात आणखीन 5 बॉल संतोष अण्णा यांना पण पाहू शकाल. यावेळी सेंट टू द गॅप मध्ये समोर जरी पालघर एक्सप्रेस असेल हरकत नाही, राकेश गोलू आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त या हंगामात फॉर्मात असणारा खेळाडू राकेश गुप्ता आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग. SG बॅट्सचा मात्र अँबेसिडर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम गावड उमरोळी आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त बॅट ज्यांच्या माध्यमातून मात्र आपण पाहतोय दिवेश असेल, गोलू असेल, क्रितेश घेरत सारखा खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतोय त्या बॅट यूज करत असताना. परंतु इथे मॅच मध्ये सध्या पलटवार. पहिला चेंडू वाईट तज्ञांती 2 चौकार. आता पुन्हा एकदा चांगल्या लाईन और लेंथ न गोलंदाजी करावी लागेल. पुढचा बॉल. इथे मात्र दडपण, प्रेशर, सर्व गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. DNCC हा संघ एका बाजूला पालघरचा प्रिन्स. करणला आपण पाहिलं पॅराडाईजची स्पर्धा गाजवली. मॅन ऑफ द सिरीज सायकल वरती स्वार होणारा खेळाडू. सध्या धावसंख्या 10. 2 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. पुढचा बॉल. यावेळी सलग तिसरा. पहिल्या षटकात धावांची लयलूट, धावांची हाणामारी आणि मारामारी. चौकार. गाणं इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. समोर एका भाषा असला हरकत नाही. मी देखील माझ्या संघाचा ट्रम्प कार्ड आहे. ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतोय 1 साइड बॅटिंग, एकदम जबरदस्त फलंदाजी. संतोष अण्णा यांच्या विरोधात मात्र आपण पाहतोय सलग 4 चेंडू आणि 4 चौकार. हे खूप कमी बघायला मिळालेलं आहे या अंडरआर्म क्रिकेटमध्ये. संतोष अण्णांच्या विरोधात ही फटकेबाजी, परंतु गोलू यांचं मात्र इथून कौतुक करावं लागेल. काय कमालीची फलंदाजी. राकेश गुप्ता इथे मात्र आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 4 चेंडून मागे 4 चौकार. एकही फटका असा नाही की ज्यामध्ये आपण पाहतोय गोलूचं कौशल्य त्याने सहज रीतीने हा चौकार खेचलाय. प्रत्येक फटक्यामध्ये मात्र एफर्ट्स आहेत. पुढचा बॉल. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा चेंडू. डगआउट मधून टाळ्या येतात, डगआउट मधून शिटा येतात. का येऊ नयेत, कारण 4 मध्ये 19. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय थोडस 2024चं कॅलेंडर शांत होता, परंतु या मॅच मध्ये शेवट गोड होईल. ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतो ही शेवटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते अंडरआर्म क्रिकेटची आणि ज्यामध्ये राकेशचा फॉर्म पुन्हा एकदा DNCC ला मिळतोय. ओपनिंग पेअर साठी दाखल होत असताना इथे मात्र आपण पाहतोय 5व्या बॉल वरती देखील आक्रमण केलं होतं आणि इथून आपण पाहू शकाल हा बॉल डॉट आलाय. डॉट बॉल आल्यानंतर मात्र टाळे येतात YBCC कडून. शेवटचा बॉल या षटकातला बाकी. शेवटचा बॉल बाकी असेल. गोलंदाज तयार. संतोष अण्णा 19 धावा फलकावरती आतापर्यंत. राकेशची बॅट चांगल्या पद्धतीने बोललंय. यावेळी स्टीअर केले बॉलला. चेंडू मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करतील ब्रिजेश. तत्पूर्वी षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. तब्बल 20 धावा. 20 धावा या धावफलकावरती आहेत. आणखीन येणाऱ्या काळात 18 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. 18 चेंडूंचा खेळ कसा रंगेल हे सांगण्यासाठी घेऊ ब्रेक आणि ऐकूया डीजे ऋतिक यांना.
पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या फलकावरती 20. यावेळेस आपण पाहतोय करण, ज्याने उत्कृष्ट गोलंदाज हा किताब देखील पॅराडाईजच्या स्पर्धेमध्ये घेतला. 8 विकेट त्याच्या नावी राहिले. अगदी कॉम्पिटिशन मध्ये प्रेम मोरे यांचे 7 गडी राहिले होते. आता इथून विकेट फॅक्टरी भूमिका महत्वाची आहे. करणला मात्र त्यासाठी दाखल केलंय गोलंदाजी ट्रॅक वरती. राऊंड डिस्टन्स न गोलंदाजी करण्याकरिता पहिलाच बॉल यावेळेस पुलर लेनचा, जिथे मात्र आपण पाहतोय संतोष अन्ना यांच्याकडून मात्र आपण पाहू शकाल आता खराब क्षेत्ररक्षण देखील राहिलंय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर गोलंदाजी हताश हतबल राहिली आणि आता क्षेत्ररक्षणात देखील व्यवस्थित साथ मिळत नाही. सेकंड इनिंग मध्ये थोडंसं हे वजन जाईल YBCC वेऊर या संघाला. मागच्याच मोठ्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ थोडासा डगमगत्या स्थितीमध्ये, नशिबाने देखील साथ दिली नाही संतोष अन्ना यांची आणि चेंडू मात्र निघून गेल्या सीमा पलीकडे. 24 धावा या धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज करण पुन्हा एकदा तयार होईल. यष्टीरक्षणात आता बदल. जिथे आदित्य यष्टीरक्षक होते तिथे संतोष अन्ना यांना आपल्याला पाहायला मिळतात. राकेश, हा बॉल जर आपण पाहिला आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सिंगल डबलचा खेळ इथून एका व्हाईट बॉल मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतं. व्हाईट बॉल प्लस इथून 1 करण्याचा प्रयत्न राहिला आणि राकेश यांचा कॉल होता थांब थांब, परंतु इथे अमन हा मात्र भरपूर पुढे निघाला होता. जिथून आता राकेश चांगल्या फॉर्मात असणारा फलंदाज बॅक टू द डगआउट कॉम. अमननं मात्र चुकी केली म्हणायला हरकत नाही. या मॅच मध्ये आता कमबॅक, या मॅच मध्ये मात्र आता आपण पाहतोय बाउन्स बॅक. YBCC वेऊर संघाचं पुनरागमन आपल्याला बघायला मिळतं. जिथून आपण पाहतोय आता अमन कडून झालेली चुकी, अमनला मात्र त्याची जागा भरून काढावी लागेल. यावेळेस आपण पाहतोय फटका चांगला खेळला जिथे बाबू क्षेत्ररक्षक आहेत. स्कॉर्पियन संघ तुम्हाला विनंती करतोय की आपण प्लीज आपल्या सन्मान चिन्ह घेण्यासाठी या. स्कॉर्पियन संघाला विनंती आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती, ती म्हणजेच 26 धावा या धावफलकावरती आहेत. चेंडूंचा खेळ झालाय या षटकात आतापर्यंत आपण पाहतोय 3. सुमित नवीन फलंदाज, एका बाजूला अमन, राकेश गुप्ता मात्र बाद झालाय हरकत नाही. तो सांगतोय की आणखीन आपल्याला 4 षटकांच्या खेळापर्यंत पोहोचायचं आहे. 4 षटकांमध्ये 45चा प्रयत्न इथून असणार आहे, पॅडल स्वीपचा प्रयत्न. इथून आपण पाहतोय सिंगल मिळेल, या सिंगलच्या साह्याने धावा जाऊन पोहोचतील, त्या म्हणजेच आतापर्यंत 27 धावा. अमन आणि सुमित ही जोडी मैदानाच्या आत. करणनं मात्र विकेट मिळवून दिलाय. धावचीतच्या स्वरूपात का होईना, परंतु विकेट येणं अत्यंत गरजेची भूमिका. व्हाईट बॉल वरती तिथे विकेट मिळाला. हा बॉल देखील आपण पाहतोय वाईट, जिथे मात्र अण्णा थोडेसे लेझी एलिगंट्स शांत झालेत, कारण ज्या धावा त्यांच्या अगेन्स्ट मध्ये आल्या थोडस विचार विनिमय आपल्याला पाहायला मिळतात. धावांची जर गती आपल्याला पाहायला मिळेल इथून 29. स्कॉर्पियन संघ आपल्याला पाहायला, स्कॉर्पियन संघ आपल्या सन्मान चिन्ह घेण्यासाठी या. स्कॉर्पियन संघ तुम्हाला विनंती करतोय की आपण सन्मान चिन्ह घेण्याकरिता या. धावसंख्या जाऊन पोहोचते 29. आतापर्यंत या षटकात 8 धावा खर्च करतोय कारण 2 चेंडूंचा खेळ अवघा बाकी असेल. पुढचा बॉल करणचा. यावेळी 6 देखील फटका खेळलाय, जिथे मात्र लाल्या आपल्याला पाहायला मिळतो. धीरज पाटील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, सलगच्या 2 स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाल्या. शेवटचा बॉल आहे करण बाकी, शेवटचा खेळ बॉल बाकी आहे. 2 चेंडू या षटकात वाईड आलेत. पहिल्या चेंडूवर चौकार, तदनंतर वाईड प्लस विकेट, तदनंतर डॉट सिंगल, तदनंतर एक लेग बाईज, तदनंतर पुन्हा एकदा वाईड आणि तदनंतर आता डॉट बॉल. यावेळेस आपण पाहतोय षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं संपलंय. 2 षटकांचा खेळ संपला. 29 धावा धावफलकावरती आणि 1 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. घेऊया ब्रेक आणि जाऊया ऋतिककडे. नंबर 1 तो यार
सीसी संघ सांगेल की इथून डॉट चेंडू कसे येतील. जो मात्र पहिला आलाय इथून डॉट बॉलची सांगता होते. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेमचे मात्र पहिला चेंडू सिंगल, तदनंतरचा बॉल डॉट. आता आडव्या बॅट न खेळण्यासाठी सुमितला आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहतोय फटका जिथे खेळलाय, क्षेत्ररक्षक तिथे देखील आहेत, परंतु संतोषांना यांनी केलंय चुकी. बघता बघता आपण पाहतोय धावसंख्या 2 न फ्लाय होईल. धावा 32 जाऊन पोहोचतायत. यावेळी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळतोय. या सिंगलच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचतात 33. YBCC वेऊर संघ मात्र आपण पाहतोय प्रेमची गोलंदाजी आतापर्यंत 4 चेंडून मागे 4 धावा त्याने खर्च केल्यात, ज्यामध्ये एक दुहेरी धाव देखील बघायला मिळाली. अनप्लेएबल चेंडू होता. इथून जर आपण पाहिलं तर सिंगल पुन्हा एकदा मिळेल. संतोषांना एक वेगळ्या आता भूमिकेत मात्र पाहायला मिळतात. थोडेसे हतबल हताश, ज्यामध्ये थोडंसं कॉन्सन्ट्रेट त्यांचं लूज झालंय. ज्या षटकात धावा ज्या आल्या, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 34. 34 धावा. शेवटचा बॉल मात्र बाकी असेल. या बॉलला मात्र कट केले. चेंडू इंटू द गॅप मध्ये. चेंडू निघून जाईल सरळ सीमा पलीकडे. शेवटच्या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय आलाय चौकार. या चौकाराच्या साह्याने धावा फलकावरती जाऊन पोहोचतील. त्या म्हणजेच आतापर्यंत 38. शांताबाई ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है और उसकी पायल तो ऐसी बजती है कि जैसे छम 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 चोवीस मध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय शेवटचं षटक फेकण्याकरिता आपण पाहतोय आदित्य हा मात्र गोलंदाज दाखल झालाय. आणि आदित्य पाहूया आता कुठल्या पद्धतीने गोलंदाजी करेल. अमन मात्र आपण पाहतोय सलामीवीर म्हणून दाखल झाला होता. राकेश गुप्ता गोलू यांची बॅट अक्षरशः चांगल्या पद्धतीने बोलली. आदित्यला आपण पाहतोय राऊंड डिस्टन्स. पहिलाच बॉल जिथे मात्र क्षेत्ररक्षक बाबू आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन आता 5 बॉलचा खेळ बाकी आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळी सिंगल मिळेल. लेग बाईचे संकेत मात्र पंच दर्शवतात. या सिंगलच्या साह्याने 39 वरती 1 अशी स्थिती. DNCC धनानी नगर क्रिकेट क्लब हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. आणि एका बाजूला YBCC संघ मात्र प्रथमतः टॉस जिंकून फिल्डिंग केल्यानंतर धावा 39 वरती पोहोचल्यात आतापर्यंत. 4 बॉल येणं बाकी आहेत. पुढचा बॉल घेऊन तयार. 3 चेंडू मात्र आदित्यने आतापर्यंत चांगले हाताळलेत. आणखीन 3 बॉल येणं बाकी असतील या मॅच मध्ये. पुढचा मॅच देखील अत्यंत महत्वाचा असणार आहे. आपण पुढच्या मॅचकडे देखील निश्चित स्वरूपात तो जाणार आहोत. या सामन्यातला विजयी संघ आपल्याला देखील बघायला मिळेल. इथून सॅक्रिफाईस कॉम्प्रोमाइज बॅटला बॉल वरती घेता येत नाही सुमित याला. इथे मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. आता आणखीन 2 चेंडूंचा खेळ बाकी. अमन आतापर्यंत शांत राहिले. ज्याच्या बॅटमधून धावा मोठ्या अपेक्षित होत्या, परंतु धावा आतापर्यंत आलेल्या नाही, कारण राकेश यानं चांगली बॅटिंग केली होती. तदनंतर तो जास्तीत जास्त वेळ नॉन स्ट्रायकिंग एंडला राहिलेला आहे. 6 मध्ये 2 वरती अमन खेळतोय. चेंडू मात्र 2 बाकी आहेत. 39 धावा. गेम कंट्रोल कसा करावा YBCC वेऊर. पहिल्याच षटकात 21 धावा आल्या होत्या. तदनंतर मॅच मध्ये पुन्हा एकदा एक चांगला कंट्रोल आपल्याला बघायला मिळाला. इथे देखील आपण पाहतोय पंचांनी मात्र बोट उचलले आकाशाकडे. विकेटचं पतन होईल. फलंदाज इथे देखील बाद होईल. आता धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजेच 39 ला 3. शेवटचा इथे चेंडू बाकी असेल. फलंदाज दाखल झालेत. नवीन फलंदाज आशिष आपल्याला पाहायला मिळतील.
आकाश एका बाजूला, आशिष नॉन स्ट्रायकिंग एंडला असतील. शेवटच्या बॉलचा समाचार इथे मात्र आदित्यने एकही धाव इथे खर्च केली नाही. एक लेग बाईटची धाव निश्चित आहे, परंतु आदित्यची गोलंदाजी चांगली राहिली. रनआउट मध्ये विकेट मात्र आपल्याला पाहायला मिळालेत. विकेट येणं गरजेची भूमिका आहे, कारण संघ अडचणीत असताना मात्र आपण पाहतोय जिथे मात्र चांगलं षटक हाताळलं गेलं हे आदित्यचं राहिलं. पुढचा बॉल असेल गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज आदित्य घेऊन तयार. इथे देखील चांगली गोलंदाजी, लेग बाईटचे संकेत येतील. धावसंख्या आपण पाहतोय या 40 वरती जाऊन पोहोचतोय. 41 धावांचा पटलाग. संघाला मात्र निश्चित स्वरूपात इथे थांबवलंय. आदित्यची गोलंदाजी चांगली राहिली. आता 40 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या. 41चा पटलाग आहे. 41च्या पटलाग मध्ये आपण पाहणार आहोत काय होईल आणि काय बिघडेल. घेऊया ब्रेक आणि जाऊया डीजे ऋतिककडे. होईल सुरुवात. धावसंख्यां जर आपण तपासून पाहिल्या तर 24 मध्ये 41 ची गरज असेल. डीएनसीसी संघ एका षटकाला फक्त एक मीटिंग दिली जाईल. 15 मिनिटात 4 षटक फेकणं अनिवार्य आहे, याची दक्षता घ्या. चला प्लीज फील्ड अरेंज करून घ्या. डीएनसीसी भरपूर वेळ जातो. राकेश, 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 24 बॉल मध्ये 41 धावांची गरज YBCC वेऊर या संघाला. 24 मध्ये 41. 2024 चे कॅलेंडर ज्याच्या नावी राहिले म्हणायला हरकत नाही. एक दिग्गज क्रिकेटपटू म्हणून करण ठाकूर याला आपण पाहिलंय. मॅन ऑफ द सिरीज आणि उत्कृष्ट गोलंदाज पॅराडाईज वाणाचा वर्ल्ड कप या स्पर्धेमध्ये ज्याने मात्र उचलला, अर्थात तोच करणला आपण पाहू शकाल. आता मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा त्याच खेळापासून सुरुवात करेल का हा प्रश्न देखील प्रेक्षकांच्या मनामध्ये. करण स्ट्रायकिंग एंडला पहिलाच बॉल खेळण्याकरिता. गोलंदाज सचिनला आपण पाहतोय. सचिन आपण पाहणार आहोत. बाबू या नावाने याला देखील प्रेम मिळतं आणि तोच सचिन. पहिला बॉल राऊंड दी स्टंप्सनं पंच धीरज मोरे यांच्या उजवीकडून. पहिल्याच बॉल वरती मात्र आपण पाहतोय पंचांचे 2 हात समांतर, अर्थात व्हाईट बॉल हाफ ट्रॅकरचा बॉल होता. अगदी जर आपण पाहिलं तर आता आणखीन 24 मध्ये 40 म्हणजे 10ची सरासरी इथून तुम्हाला राखावी लागेल. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय गोलू राकेश यांच्याकडून मात्र आपण पाहतोय चुकी झालेली आहे. चेंडू मात्र आपण पाहतोय डिक्लेअर झोन कडे. बाईकच्या संकेत पंचांनी देखील दर्शविलेत. सिंगल मात्र मिळाली. 1 चेंडू आणि 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रेम मोरे हा देखील खेळाडू निश्चित स्वरूपात ज्याच्याकडे फटके चांगले आहेत, परंतु फक्त म्हणून चालणार नाही. तुम्हाला ते मैदानाच्या आतमध्ये करणं अत्यंत गरजेची भूमिका. प्रेम आणि करण. डगआउट मध्ये मात्र तुषार लढेसारखा फलंदाज, संजय बाबू सारखा फलंदाज असे मात्र निश्चित स्वरूपात फलंदाज आहेत या संघाकडे. दर्पण मोरेचा मात्र निश्चित स्वरूपात इथून मी उल्लेख करीन. YBCC वेऊर या संघाचा एक महत्वाचा जुना असा खेळाडू.
YBCC या संघाची बांधणी झाली. निलेश वाणी यांनी त्या खेळाडूला दर्पण मोरे यांची मात्र वर्णी लागली. शेवटपर्यंत एकनिष्ठ असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु सध्या जॉब व्यवसाय या गोष्टींमुळे मात्र क्रिकेट पासून थोडा लांब आपल्याला पाहायला मिळतो. 22 मध्ये 38 ची गरज. 2 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 3. करण ठाकूर आपल्याला पाहायला मिळेल स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस मात्र कट करायचा होता. बॅट आणि बॉल मधला संपर्क व्यवस्थित नाही. इथून मात्र ह्या चेंडूवरती करंडला चौकार शोधता आलेला नाहीये. शॉर्ट बॉल मात्र होता, परंतु शॉर्ट बॉलची इथून मात्र आपण पाहतोय विल्हेवाट व्यवस्थित लावता आली नाही. निश्चित स्वरूपात सचिन याला मात्र आता चेंज आणावे लागतील. प्रेमसाठी मात्र आपण पाहतोय हा बॉल वाईट आणि वाईट +1. खराब गोलंदाजी. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. अगदी पिचच्या बाहेर आणि नो बॉल मात्र पंच घोषित करतात. धावसंख्या इथे देखील मिळतील तुम्हाला 2. आता 3 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या 6. 21 मध्ये 35. सामन्यामध्ये मात्र इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतं. 21 चेंडू आहेत आणि 35 धावा जमवायच्या आहेत. 14 धावांचं इक्वेशन, 14 धावांचा फरक आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सचिन बाबू तयार. 3 चेंडू आणि धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजेच 6. यावेळेस इंटू द गॅप मध्ये मात्र आपण पाहतोय फटका खेळला होता आणि अगदी आमच्या कमेंट्री बॉक्सला सलामी देणारा मात्र हा चौकार. अगराने माझ्या मळामंदी चला जाऊया मॅच कडे. चौकार आलाय करणच्या बॅट मधून, जिथे आता 20 बॉल मध्ये 31 धाव्यांची गरज असं इक्वेशन बघायला मिळतं. सचिनचं षटक थोडंसं महागडं. ज्या पद्धतीने मात्र YBCC वेऊर संघाचं षटक पहिलं षटक 21 धावांचं राहिलं होतं. या बॉलला मात्र सन्मान मिळालाय. सिंगल डबलचा खेळ देखील स्वीकारत असताना करण ठाकूर आपल्याला पाहायला मिळतील. आता 5 चेंडू आणि फलकावरती 11. 19 मध्ये 30. प्रेम आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडला. एका बाजूला YBCC, एका बाजूला आपण पाहतो DNCC. कुठला संघ मात्र पुढे येणार? हा फटका मात्र खेळलाय कव्हर ड्राईव्ह, परंतु क्षेत्ररक्षक तिथे देखील आहेत राकेश. षटक संपले. पहिल्या षटका खेळा. अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 11. इक्वेशन आपण पाहू शकाल 18 मध्ये 30 धावा होतील की नाही होतील हे सांगण्यासाठी घेऊया ब्रेक आणि जाऊया ऋतिक कडे. थँक्यू सो मच. चला DNCC संघ भरपूर वेळ आपण घालवता, जास्त वेळ घेऊन नाही चालणार. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज दाखल होतील ते म्हणजेच सुमित. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 11. या धावसंख्येवरती 18 चेंडून मागे 30 धावांची गरज आहे. करण मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला शिवराज्य वेऊर हा संघ मात्र निश्चित स्वरूपात आपला प्रतिस्पर्धी कोण आहे याची वाट बघत असेल. 18 चेंडू आहेत आणि 30 धावांची गरज. गोलंदाज आपण पाहतोय सुमित. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज करण, जो निश्चित स्वरूपात भरपूर फॉर्मातला खेळाडू आहे. ऑफ साइड साठी मात्र आपण पाहतोय या 3 खेळाडू, जिथे मात्र अमन असेल, आशिष असतील आणि राकेश. सॉफ्ट हँड मात्र खेळलाय. चांगला चेंडू हाताळलाय सुमित यानं. इथून जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 12 वरती जाऊन पोहोचते. ओमसाई नवरंग चषक 2024 ची मात्र ही दुसरी रजनी आणि दुसऱ्या रजनीतला आपण पाहतोय अत्यंत महत्वाचा मॅच. आपण पाहतोय राकेश दादा परदेशी आणि त्यांच्या सर्व साथींनी काय अथक परिश्रम घेतलेत या स्पर्धेकरिता आणि आपण पाहतोय ही स्पर्धा आता सत्यात जबरदस्त मात्र काम या स्पर्धेच्या माध्यमातून 4 वर्ष मात्र अभिमानानं मात्र ही स्पर्धा पूर्ण करते. जिथे मात्र आपण पाहतोय आता प्रेमच्या बॅट मधून डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने ठीक नक्कीच विनंतीशील लक्षत धोडी आणि फॉरेस्ट ऑफिसर दशरथ धोडी आपल्याला विनंती, आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं प्लीज. लक्षत धोडी आणि दशरथ धोडी प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या. आपला हार्दिक स्वागत असेल. आपण पाहू शकाल एक
दशरथजी धोडी फॉरेस्ट ऑफिसर आणि लक्षजी धोडी पाहू शकाल अप्रतिम टीचर, या दोघांना आपण हार्दिक स्वागत करतो आमच्या मुख्य व्यासपीठावर. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. 16 चेंडू आणि आपण पाहतोय 25 धावांची गरज. चौकार आलाय प्रेमच्या बॅटमधून, एक चौकार करणच्या बॅटमधून देखील आलाय. 8 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 16 देखील लागल्या गेल्यात. रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिलं 9.38 आता सध्या पाहायला मिळतो. यावेळीच देखील आपण पाहतोय इनटू द गॅप मध्ये प्रेमच्या बॅटमधून आलाय दणदणीत चौकार. जी धोडी यांचं आगमन झालं. दोन बंधू भरतजी धोडी सुद्धा आहेत. पाहू शकाल त्यांनी धोडीपूजा संघ खूप बांधून ठेवलाय. अप्रतिम खेळाडू यांचं आपण हार्दिक स्वागत करतोय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. सलग 2 चेंडू आणि 2 चौकार आपण पाहतोय प्रेमच्या बॅटमधून. यावेळीस इथे देखील आपण पाहतोय करण थोडासा रिस्की एंडला आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या मात्र इथून आपण पाहतोय 14 मध्ये 21 ची गरज. धावसंख्या 20 वरती जाऊन पोहोचले. या षटकात जर आपण तपासून पाहिलं तर आणखीन 2 बॉल येणं बाकी असतील. गोलंदाज तयार प्रेम. यावेळी पाडल स्वीप करायचा होता. बॅट आणि बॉल मधला प्रॉमिसिंग कनेक्शन नाही. सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने धावा फलकावरती 21. शेवटचा बॉल या षटकात देखील असेल. 7 चेंडूंमागे 10 वरती प्रेम खेळतोय. 5 चेंडूंमागे 7 वरती करण खेळतोय. आणि आता मॅच टर्न जर आपण पाहिलं तर अगदी अटीतटीच्या वळणावरती दोन्ही. शेवटचा बॉल बाकी असेल. 13 चेंडूंमागे 20 धावा. करण ठाकूर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपण पाहिलेली आहे. आणि एका बाजूला प्रेम मोरे. शेवटचा बॉल सुमित. धावसंख्या 21. 13 मध्ये 20 ची गरज. पुढचा बॉल. यावेळेस मात्र आपण पाहतोय करण ठाकूर बॅक टू दी डगआउट. षटकार आलाय आणि षटकाराच्या माध्यमातून आपण पाहतोय करण हा मात्र इथे बाद होईल. गॉन. आणि तुषार या 2 खेळाडूंना. अमन गोलंदाजी ट्रॅकवरती. हाफ ट्रॅकरचा बॉल आहे. बॉलला मात्र डिक्लेअर झोन कडे वळण दिलंय. सिंगल मात्र मिळतंय. अगदी शॉर्ट बॉल होता परंतु त्याचा पुरेपूर वापर करता येत नाही. या सिंगलच्या साह्याने धावा मिळतील त्या म्हणजेच फलकावरती 1. आपण पाहू शकाल 22 धावा या फलकावरती. यावेळेस आपण पाहू शकाल तुषार लढे यांचा देखील पाडल स्वीप पाहायला मिळाला होता. धावसंख्या जर आपण पाहिली तर इथून सिंगल पुढे सरकते. 10 मध्ये 18 ची गरज. 10 चेंडू आहेत आणि 18 धावा या धावफलकावरती मात्र तुम्हाला जमवायच्या आहेत. येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं तर या धावा कुठल्या पद्धतीने होतील. एका बाजूला प्रेम आहे, एका बाजूला तुषार लढे सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. फटका चांगला खेळला जिथे मात्र आपण पाहतोय कमालीचं क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय राकेश गुप्ता गोलू. अगदी मजबूत बांध्याचा असं मात्र हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल साईज मॅटर करत नाही त्याने दाखवून दिलं. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय खूप चांगल्या स्किल्स वापरल्या. अगदी फ्लेक्सिबिलिटी राकेश आपल्याला पाहायला मिळाला. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल चांगलं क्षेत्ररक्षण. संघाला गरज कसली आहे ते मात्र निश्चित स्वरूपात राकेशच्या माध्यमातून फळीने देखील पाहायला मिळाली.
आता मात्र आपण पाहतोय विथ द फील्ड जबरदस्त पुढचा बॉल. यावेळी हा बॉल इंटू द गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. सिंगल इथे देखील मिळेल. आता या सिंगलच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 24-8 मध्ये 17. YBCC वेऊर मागच्याच वीक मध्ये चॅम्पियन म्हणून ज्यांच्या पुढे बोट ठेवला गेला पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप, परंतु यावेळेस थोडासा अडचणीत. 18-8 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज आहे. सामन्यामध्ये एक चांगला ट्विस्ट. यावेळेस तुषार लडेचा फटका. अगदी आपण पाहतोय धावची संधी. तुषार लडे बॅक टू दी डगआउट गॉन. तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव. तर नरेंद्र यावेळेस मात्र आपण पाहतोय फटका खेळला होता. इथून जर आपण पाहिलं तर निश्चित स्वरूपात आपण पाहू शकाल चेंडू मात्र डॉट येतोय. आता इक्वेशन 6 मध्ये आणि या 17 धाव्यांची गरज YBCC वेऊर या संघाला. यस ऋतिक. शुभम जी संघ आपण वेळ भरपूर घेता फील्ड अरेंज करण्याकरिता. भरपूर वेळ जातोय तुमच्यासाठी. हे फक्त याच स्पर्धेचं नाही, सगळ्या ठिकाणी तुमची मॅनेजमेंट खूप महत्वाची असते, परंतु त्यासाठी वेळ जातो. राकेश पुन्हा पुन्हा तुम्हाला येतात रिप्ले की वेळ जास्त जातोय. 6 चेंडू आणि 17ची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. 6 चेंडू 17ची गरज. DNCC कमबॅक राकेशचा बघायला मिळाला. अत्यंत महत्वाच्या स्पर्धेमध्ये, एका मोठ्या स्पर्धेमध्ये राकेशची बॅट. संतोष अण्णाच्या विरोधात गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज चंदन. समोर असेल नरेंद्र बाबू, भरपूर जुना खेळाडू, अग्रेसिव्ह खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके अगदी सहज इथे शोधू शकतो. यावेळेस पहिल्याच बॉल वरती येता क्षणी आपण पाहतोय नरेंद्र यांनी फटका समोर डाऊन द ग्राउंड खेळला होता. आता 5 मध्ये धावा जमवायच्या तुम्हाला 16. करण ठाकूर बाद झाल्यानंतर थोडेसे द्विधा मनस्थितीमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतोय. करणनं मात्र शॉट सिलेक्शन मात्र चुकीचं निवडलं, जिथे मात्र चेंडू स्टिकर वरती येऊन आदळला आणि मग करण याला मात्र परतीचा प्रवास निश्चित राहिलाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज चंदन तयार प्रेमसाठी. हाफ ट्रॅकरचा बॉलला मात्र फेकलंय इंटू दी गॅप मध्ये. अगदी बॅटच्या पोझिशन वरती इथे मात्र मुवमेंट झाली ती म्हणजे आशिषची. चेंडू चालले सीमा पलीकडे. चंदनचा हाफ ट्रॅकर बॉल अगदी आपण पाहतोय त्याच्यावरती मात्र तुटून पडलाय प्रेम मोरे. धावसंख्या मिळेल इथून 4. आता इक्वेशन 4 मध्ये 12. चेंडू आहेत 4, धावा जमवायच्या तुम्हाला 12. मैदानाच्या आतमध्ये प्रेम जबाबदारी. मी म्हंटल या शब्दाला तुम्हाला महत्व द्यावं लागेल आणि इथून आता सध्या मैदानाच्या आतमध्ये प्रेमला आपण पाहू शकाल. 4 मध्ये 12 ची गरज असताना मैदानाच्या आत पुन्हा एकदा तयार. इथे जर आपण पाहिलं तर सिंगल मात्र मिळणार नाही. आशिष यांना मात्र प्रेझेंट्स ऑफ माइंड यूज केलं होतं की इथून जर आपण पाहिलं ही एकदा जर डिक्लेअर झाली असती तर मात्र येणाऱ्या काळात संधी एक वेगळी मिळाली असती, परंतु इथून प्रेमच्या अंगावरती जाऊन चेंडू आदळलाय. 3 चेंडू आणि 12ची गरज. पुढचा बॉल चंदनचा. 3 चेंडू आणि 12. यावेळेस मात्र हा फटका चांगला खेळलाय. आता 2 मध्ये 8. शेवटच्या क्षणापर्यंत सामन्याची रंगत, सामन्याची चुरस आपल्याला बघायला मिळत आहे. जबरदस्त क्रिकेट. इथे मात्र बॅकफुट पंच इनटू द गॅप. 4 मध्ये देखील चौकार मी बनवू शकतो या अनुषंगाने मात्र आपण पाहतोय प्रेमनं अगदी चांगला स्ट्रोक मात्र इथे खेळलाय. चेंडू चाललाय सीमा पार. 2 मध्ये 8. 2 चेंडून मागे 2 चौकार शोधायचे आहेत. DNCC संघ वेळ तुम्ही भरपूर घालवताय. चला 2 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज आहे. 2 चेंडू आहेत आणि धावसंख्या 8.
इथे मात्र जमवायचे आहेत. पुढचा बॉल घेऊन चंदन टाळ्या येतात डगआउट मधून YBCC साठी. प्रेम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय 14 वरती 20. इथे मात्र आपण पाहतोय फुल लेनचा बॉल असताना आपण पाहतोय षटकार आला आणि या षटकाराला इथून मात्र आपण पाहतोय अर्थ नाही, इथून व्यर्थ आहे, बाद. एक चेंडू आणि आपण पाहतोय 8 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. आता नवीन फलंदाज संजय बाबू यावेळेस आपण पाहतोय विकेट मिळेल आणि विजयाचा शंखनाद आपण पाहतोय. राकेश गुप्ता यांनी निश्चित स्वरूपात भगवंताला स्मरण केलं आणि इथून मात्र विजयाश्री प्राप्त केल्या. मॅन ऑफ द मॅच राकेश गुप्ता, नो डाऊट, ज्याने चांगली बॅटिंग केली. मॅन ऑफ द मॅच साठी या. आणि तत्पूर्वी आपण टॉस देखील तो अत्यंत महत्वाचा करून घेणार आहोत. शिवराज्य वेऊर संघाचा कर्णधार आपण रेडी राहायचा आहे आणि